लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाला पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा तीव्र विरोध. नाशिकमध्ये महसूल आयुक्तांना निवेदन. एससी प्रवर्गाची एकजूट अबाधित ठेवा. उपवर्गीकरणाचा निर्णय मागे न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा. अनुसूचित जाती एससी प्रवर्गाच्या उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाला विरोध दर्शवत पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं महाराष्ट्रभर एकाच वेळी निदर्शने आणि आंदोलने करण्यात आली आणि त्याचाच एक भाग म्हणून प्रदेश अध्यक्ष तथा माजी विरोधी पक्षनेते गणेशभाई उन्नवणे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक येथे महसूल आयुक्त गेडाम यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटलं आहे की अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेमुळे विविध जातींमध्ये भेदभाव, सामाजिक तेढ, मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संविधानाने दिलेल्या समानता, सामाजिक न्याय, बंधुता या मूलभूत तत्वांना धक्का पोहोचू शकतो आणि म्हणूनच अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्व जाती एकत्रित ठेवून उपवर्गीकरणाची कोणतीही प्रक्रिया तात्काळ स्थगित किंवा रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. पीपल्स रिपब्लिकन पार्टीने प्रशासनाला इशारा देत म्हटलं आहे की उपवर्गीकरणाचा निर्णय मागे न घेतल्यास संपूर्ण महाराष्ट्रात लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाची आंदोलने छेडण्यात येतील आणि त्या आंदोलनातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीला शासन आणि प्रशासन जबाबदार राहील असंही निवेदनात नमूद करण्यात आलेलं आहे. आणि यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट शशिकांत शशीबाई उन्नवणे, अनिल गांगुर्डे, मुरली घोरपडे, देविदास डोके, नितीन पगारे, रवी खरात, इम्रान शेख, सिद्धार्थ भालेराव, शकील शेख, जावेद शेख, पप्पू जाधव, भारत विनकर, अप्पा पगारे, प्रदीप वीर, प्रवीण पगारे, प्रवीण जाधव, मीना पगारे, मुक्ता खर्जुल, पंचफुला गायकवाड, अलका निकम यांच्यासह महिला आणि पुरुष पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या आंदोलनाद्वारे अनुसूचित जाती प्रवर्गाची एकजूट कायम राखण्याची भूमिका पक्षाने स्पष्ट केली असून शासनाने तातडीनं सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. सरकार के विरोध में, सबके विरोध में, अरे अपनी ताकत से, अरे बोलो बोलो, जोर से बोलो. आज या ठिकाणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने राष्ट्रीय नेते जोगेंद्र कवाडे सर, कार्याध्यक्ष जयंतीभाई कवाडे आणि महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष गणेशभाई उन्नवणे यांच्या आदेशानुसार आज या 12 ते 4 या वेळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर आज आंदोलन पुकारलेलं आहे. आंदोलन याच्यासाठी आहे की ज्या महाराष्ट्र शासनाने कालपर्यंत धर्माच्या, जातीच्या भिंती उभ्या करून आमच्या सारख्या लोकांना एकमेकाचे दुश्मन बनवण्याचं काम केलं, परंतु आजही तो पायंडा या ठिकाणी पाडण्याचं काम काही लोक या ठिकाणी निर्माण करत आहे. आज एससी उपवर्गीकरणाचा जो विषय आहे की कालपर्यंत आम्हाला जरी जातीमध्ये आम्हाला जातीच्या वर्णामध्ये आम्हाला जरी बंदिस्त केलं असेल, परंतु आता जातीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून जे काही आपल्याला या ठिकाणी आरक्षण दिलं, त्या आरक्षणाचा घाट घालण्यासाठी किंवा त्या आरक्षणाला छेद देण्यासाठी ज्या जाती कालपर्यंत आजपर्यंत ज्या एकत्रित आहेत अशा जातींमध्ये उपवर्गीकरण करण्याचं काम चालवलेलं आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज वृत्त संकलन विभाग नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.